ही आईस्क्रीम तुम्ही एकदा बनवाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. त्यासाठी आपण फणसाचे गरे असे काढून घेऊयात. या आईस्क्रीममध्ये दूध पण नाही आहे आणि साखर तर बिलकुलच नाही आहे. फणसाचे गरे एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. थोडंसं मिश्रण मोल्डमध्ये टाका आणि थोडंसं तसंच ठेवा, कारण आपण याचे 2 लेयर देणार आहोत. इव्हनली स्प्रेड करून झाल्यावर त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि किशमिश याचे तुकडे व्यवस्थित असे पसरवून घ्या. जास्त टाका, कारण जास्त क्रंची बनल्यावर छान लागते. पुन्हा हा दुसरा लेयर दिल्यावरती आपल्याला सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. आणि तुमचा फ्रीज जसा असेल त्याच्या मनानुसार तुम्ही एक 7 ते 8 तास हिला फ्रीजमध्ये ठेवा आणि वरतून असा प्लॅस्टिकचा कवरही घालून ठेवा. आता आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते आहे. बिलकुल पण कडक नाही झालेली, सॉफ्ट अशी एकदम स्कूपने पण निघेल. माझ्याकडे स्कूप नाही तर मी चमच्याने बघते आहे. आणि खूप 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 छान झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा.